आम्ही पिकवलेल्या ऊसाचा दर ठरवायचा अधिकार आम्हाला नाही आणि अपेक्षित दर मिळत नाही म्हणून ऊस शेती परवडत नाही. पण अनूर तालुका कागल इथल्या प्रवीण भोळे या शेतकऱ्याने ऊस पिकवला व त्याचा दर स्वतः ठरवून तो ऊस स्वतः विकला. त्यांच्या या अनोख्या प्रयोगामुळे त्यांनी 9 गुंठ्यात तब्बल 1,66,000 रुपयांचं उत्पादन घेतलं. त्यांची ही यशोगाथा पाहुयात आपल्या प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा या मालिकेच्या 3ऱ्या भागामध्ये. पण त्याआधी अजूनही तुम्ही आपल्या लय भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. लय भारी या आपल्या युट्यूब चॅनलच्या प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा या मालिकेच्या 3ऱ्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अनूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी एका प्रयोगशील शेतकऱ्याची संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत. या प्रयोगशील शेतकऱ्यांचं नाव आहे प्रवीण भोळे. अनूर तालुका कागल इथले शेतकरी आहेत आणि यांनी प्रयोगशील शेती करत असताना आपल्या पारंपरिक शेतीमध्येच पारंपरिक पिकामध्येच प्रयोग केला. अर्थातच काय त्यांनी आपल्या ऊस पिकामध्ये केवळ 9 गुंठ्यामध्ये 1,66,000 रुपयांचं उत्पादन मिळवलं. तर हे उत्पादन त्यांनी कसं मिळवलं हेच आपण त्यांच्या प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा या मालिकेच्या 3ऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रवीण दादा तुमचं आमच्या लय भारी या युट्यूब चॅनलच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. दादा आपण गेल्या 2 मुलाखतीमध्ये आम्ही ज्या मुलाखती घेतल्या त्या पारंपरिक शेतीला फाटा देऊन एका वेगळ्या म्हणजे वेगळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. पण तुम्ही असे शेतकरी आहात की तुम्ही पारंपरिक पिकच घेतलं, तुम्ही ऊस पिकातनच हे इतकं मोठं उत्पादन मिळवलं. दादा पहिला प्रश्न विचारतो की तुमच्या 9 गुंठे क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्या जातीचा ऊस लावला होता? 86-032. 86-032. तर शेतकरी मित्रांनो 86-032 ही कारखान्यासाठी व्हरायटी असणाराच हा ऊस आहे आणि तोच या 9 गुंठे क्षेत्रामध्ये लावला होता. तर आता आमच्या दर्शकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल, शेतकरी मित्रांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की केवळ 9 गुंठे क्षेत्रामध्ये तुम्ही इतकं मोठं उत्पादन कसं मिळवलं. तर तिकडे जाण्याच्या अगोदर मी विचारतो की ही लावण जी असते ती लागण कधी केली होती? 25 डिसेंबर 2022. हा, तर शेतकरी मित्रांनो 25 डिसेंबर 2022 ला या 9 गुंठ्यामध्ये 86-032 ची लागण केली. त्यानंतर पहिल्यांदा तो ऊस कशा पद्धतीने विकला? पहिल्यांदा तो ऊस रोपवाटिकेला विकला. रोपवाटिकेला 15 ऑगस्टच्या दरम्यान तोड लावलेली. तो ऑगस्ट एंडला संपला. 9 गुंठ्यात 15 टन ऊस झाला आणि रोपवाटिकेला 4,000 रुपये टनान तो ऊस त्यांनी दिला. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की प्रवीण दादांनी ऑगस्टमध्ये डिसेंबरमध्ये लावण केली होती आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये अर्थातच 9 महिन्यामध्ये या 9 गुंठे क्षेत्रामधला जवळजवळ 15 टन ऊस हा रोप वाटिकेला दिला आणि त्या प्रति टनाचा दर होता 4,000 रुपये. अर्थातच पहिल्या या ऊसामधनं पहिल्यांदा त्यांनी 60,000 रुपयांचा उत्पन्न या 9 गुंठे क्षेत्रामध्ये मिळवलं. आता दादा तुम्ही सांगितलं 60,000चं उत्पन्न मिळवलं. बरोबर. आता अजून सुद्धा आमच्या शेतकरी मित्रांना प्रश्न पडलाय राहिलेल्या 1 लाखाचं उत्पादन तुम्ही कसं मिळवलं? तर त्यानंतर दुसऱ्यांदा तो ऊस कसा विकला? तो दुसऱ्यांदा ऊस मी फेब्रुवारी महिन्यात वाढ संपल्यानंतर विकला. आपल्या क्षेत्रफळात 20 सऱ्या होत्या. त्या 20 सरीचा प्रत्येक सरीचा दर 2,000 रुपये. अशा 20 दोन्ही ते 40,000 रुपये वैरणसाठी गावातच तो ऊस विकला गेला आणि त्यातून 40,000 रुपयाचे उत्पन्न मिळाले. हा, तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा रोपवाटिकेला तो ऊस विकला 4,000 रुपये टन याप्रमाणे आणि त्यातून 60,000 रुपयांचा नफा मिळवला. त्यानंतर दुसऱ्यांदा फेब्रुवारी महिन्यात म्हणजे ऑगस्ट मध्ये पहिल्यांदा तो ऊस तोडला आणि फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच
अगदी 6 महिन्यातच पुन्हा तो ऊस वैरणीसाठी, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पशुपालकांच्यासाठी वैरण हा एक महत्वाचा घटक आहे आणि वैरणीसाठी अगदी जे शेतकरी आहेत ते अगदी हवी ती किंमत द्यायला तयार असतात. तर प्रवीणदादांनी फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे काय होतंय की वाडाचा जो सीझन असतोय, ऊस तोडणीचा जो सीझन असतोय, तो ऊस तोडणीचा जो सीझन असतोय तो फेब्रुवारी महिन्यात संपतोय, फेब्रुवारी मार्च मध्ये संपत येतोय आणि वैरणीसाठी जे वाडा हवा असते ते संपते आणि त्यानंतर मग शेतकरी वैरणीसाठी वैरणीच्या नियोजनासाठी लागतात. तर फेब्रुवारी महिन्यात तुम्ही दुसऱ्यांदा तो ऊस कशासाठी वैरणीसाठी विकला आणि त्यातून प्रत्येक सरी, म्हणजे या 9 गुंठ्यामध्ये 20 सरी आहेत आणि प्रत्येक सरी 2,000 रुपये याप्रमाणे विकली आणि त्यातून 40,000 रुपये तुम्ही मिळवले. पहिल्यांदा 60,000 आणि नंतर 40,000, 1,00,000 रुपये तुम्ही उत्पन्न मिळवलं 1 वर्षामध्येच. त्यानंतरच्या पुढचं कसं काय केलं? नंतर काय केलं, तो ऊस तसाच राखला. मग ऊस राखल्यानंतर तसाच तो परत आणि आम्ही ऑगस्टच्या दरम्यान वैरण नसती तो आणि विकला उत्पादकासनी. तेव्हा प्रत्येक सरीचा रेट होता 1,800 रुपये. 20 सरींचा झालं 36,000 रुपये. अशा पद्धतीने विकला. तर पुन्हा तिसऱ्यांदा या 9 गुंठ्यामधनं 20 सऱ्या होत्या आणि त्या 20 सरीचा प्रत्येक सरीचा दर 1,800 रुपये होता आणि 36,000 रुपये प्रवीणदादांनी या 9 गुंठ्यामध्ये या ऊसाची तिसऱ्यांदा तोडणी करून मिळवले. अर्थातच 1,36,000 रुपये हे तुम्ही तिसऱ्यांदा ऊस तोडल्यानंतर मिळवले. आता अजून आपल्याला 30,000 रुपये, तुम्ही म्हणताय 1,66,000 रुपयांचा ऊस या 9 गुंठ्यामधला विकला, अजून 30,000 पुन्हा तोडणी केली. होय, पुन्हा तोडणी केली, परत राखला. परत बरोबर 1 वर्ष व्हायला फेब्रुवारी महिना आला, वाढ संपले आणि परत तो ऊस 1,500 रुपये सरी याप्रमाणे विकला पशुपालकांनी. त्यातनं आम्हाला 30,000 रुपये प्रॉफिट झाले. तर पुन्हा शेतकरी मित्रांनो लक्ष द्या की चौथ्यांदा 2 वर्षामध्ये चौथ्यांदा हा ऊस तोडला गेला. पहिल्यांदा रोपवाटिकेसाठी तोडला आणि नंतरच्या 3 वेळेला हा वैरणीसाठी हा ऊस विकला गेला प्रति सरीच्या दराने. तर तिसऱ्यांदा ज्या वेळेला हा वैरणीसाठी विकला गेला त्याचे प्रत्येक सरीचा दर होता 1,500 रुपये आणि ते 30,000 रुपये. असे बरोबर आता 1,66,000चं उत्पादन प्रवीणदादांनी या 9 गुंठे क्षेत्रामध्ये मिळवले. नक्कीच या 9 गुंठ्यामध्ये हे 1,66,000चं उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांना 2 वर्ष द्यावी लागली. पण जर तुम्ही विचार केला तर कारखान्याला जर हा ऊस दिला असता तर इतका नफा, इतकं उत्पादन तुम्हाला नक्कीच मिळालं नसतं. तर दादा आता पुढचा प्रश्न विचारतो. ज्या वेळेला तुम्ही वैरणीला विकला, पहिल्यांदा विकला त्यावेळेला प्रत्येक सरीचा दर होता 2,000 रुपये प्रति सरी. तर त्यावेळी त्या ऊसाची 6 महिन्यातच तोडणी घेतली तुम्ही. तर किती कांडी त्याची होती? 10-11च्या रेंज मध्ये कांडी होती. 10-11 कांडीचा ऊस तुम्ही तो 2,000 रुपये दराप्रमाणे विकला 6 महिन्यातच. बरोबर. आणि म्हणजे आता शेतकरी जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक वर्षाला तो ऊस विकतात आणि त्यातनं तो कारखान्याला घालून तो नफा मिळवतात. पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही त्यातलं काहीतरी वेगळं पण दाखवलं. अर्थातच वेगळा विचार तुम्ही केला आणि 1 वर्षात 4 वेळा त्या ऊसाची तोडणी घेतली आणि 1,66,000 रुपयाचं उत्पन्न या 9 गुंठ्यामध्ये तुम्ही मिळवलं. तर मला सांगा, तुम्ही कारखान्याला घालवावा ऊस असं तुम्हाला मुळात का वाटलं नाही? आता रोपवाटिकेला काय कसा पण ऊस जातोय त्यामुळे रोपवाटिकेला वाटला. मग गावात वैरण नव्हती. वैरण नसल्यामुळे काय करायचं, सगळेजण विचारणार तुमचा मक्का आहे काय, हे आहे काय. मग म्हटलं आपला ऊस देऊन टाकूया. ऊस देऊन टाकल्यानंतर मग गिराक पण तसं आलं, ऊस दिला. मग मी काय विचार केला, कारखान्याला देऊन 15-16 महिन्यात पैसे घेण्यापेक्षा दर 6 महिन्याला आपल्याला पैसे येतात. लोकांची काय समजूत आहे की पैसा एकदम यायला पाहिजे कारखान्याला ऊस गेल्यावर. तशी आपली मानसिकता नाही. काय दर 6 महिन्याला पैसे आलेलं चांगलंच की, फक्त लोकांच्याकडे मागा येतात. मग आताच्या शेतकऱ्यांची किंवा लोकांची काय मानसिकता आहे, आपल्या खात्यावर पैसे एकदम येतात, विषय संपला. बरोबर. म्हणजे शेतकरी काय विचार करतोय की 12-15 महिन्याचं ऊसाचं पीक घेतोय आणि तो कारखान्याला घालवतोय. पण शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही कारखान्याला ऊस घालवत असताय त्यावेळी त्या ऊसाची किंमत ठरवायचा अधिकार नक्कीच तुम्हाला नसतो. पण या शेतकऱ्यानं या आपल्या ऊसाची किंमत
आपण स्वतःच ठरवली आणि म्हणूनच त्यांनी इतकं मोठं उत्पादन या 9 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये घेतलं। पुढचा प्रश्न विचारतो, ज्या वेळेला तुम्ही ब्यासाठी हा ऊस विकला, बियाण्यासाठी ऊस विकला, त्यावेळेस त्याचं एक वेगळं संगोपन काय केलं होतं काय? काय वेगळं असं काय नाही, आपला ऊस 15 ऑगस्टला चालू झाला, तो शेवटपर्यंत सप्लाय एंडपर्यंत। मग तिथनं नंतर बुरशीनाशक, कीटकनाशक त्या थोड्या वेळाने फवारणी केली, त्यानंतर युरिया टाकून दिला। बरोबर 1 महिन्यानंतर त्याची बाळभरणी म्हणजे आपण भरणी करतो तसं भरणी केली आणि 9-24-24 एक पोतं टाकलेलं याला। म्हणजे आता शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा की या ऊसासाठी त्यांनी वेगळं असं नियोजन काय केलेलं नाही। म्हणजे आता काही शेतकरी आपल्या एकरी 120 टन 130 टन असे उत्पादन घेत असतात आणि त्यातनं नफा मिळवत असतात, पण प्रवीण दादांनी जर बघितलं तर ह्या 9 गुंठ्यामध्ये असं वेगळं नियोजन काय केलेलं नाही। म्हणजे 4 फुटानं सरी असो, ती सुद्धा सरी इथं नाही, अगदी लहानच सरी आहे, 3-3.5 फुटाची सरी दिसते। त्यानंतर इतर जे नियोजन त्यांचं असतंय, जे 120 टन 130 टनाचं उत्पादन एकरी घेत असतात, तसं नियोजन यांनी काहीच केलेलं नाही। अगदी रेग्युलर लागवड आणि रेग्युलर बुरशीनाशक, रेग्युलर ज्या खते आहेत ती खतेच तुम्ही वापरलेली आहेत। तर दादा अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला की या 9 गुंठ्यामध्ये तुम्ही अजून आंतरपिकं काय घेतलेली होती का? डिसेंबर महिन्यात लावण केली, त्यात मिरची आंतरपीक घेतलेलं। मिरची आंतरपीक घेतलं, प्रत्येक वेळा खोडवा तुटणार त्यावेळी मी प्रत्येक वेळा मक्का घेतो, मक्का आपल्या गुरांसाठी वापरतो, राहिलेला ऊस उत्पादकांनी देतो। मग त्याच्यात कोबी असेल किंवा इतर भाज्या असतील हे पण त्याचं आंतरपीक दर 6 महिन्याला होऊन जाईल। दादा डिसेंबर महिन्यात तुम्ही लावण केली म्हणताय, तर डिसेंबर महिन्यात लावण केल्यानंतर नियोजन कसं होतं खतांचं पिकांचं? डिसेंबर मध्ये मी लागण केली, कारण का पहिलाच मी ठरवलेलं की हा ऊस रोपवाटिकेलाच द्यायचा, म्हणून डिसेंबर मध्येच मी लागण केली। त्यानंतर लागण ही कांडी लागण केली। कांडी लागण करताना 9 गुंठ्याला 2 सिंगल सुपर फॉस्फेट, अर्ध पोटॅश, अर्ध युरिया याप्रमाणे डोस दिलता आणि पाट पाणी देऊन ती कांडी हे केली। तिथनं त्याला आळवणी केली, परत दर एक 10-15 दिवसाला वेगवेगळ्या प्रकारचे 19-19 फुटव्यासाठी 1261 किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये JBA हे असे फवारण्या दर 10 दिवसाला मी करतो। तर शेतकरी मित्रांनो, दादांनी जी आता जी प्रोसेस सांगितली ती अगदी सामान्य शेतकरी सुद्धा अशा पद्धतीची खते किंवा अशा पद्धतीची फवारण्या ह्या ऊसावरती घेत असतात। तर लक्षात घ्या की वेगळं काही नियोजन दादांनी केलं नाही आणि विशेष म्हणजे दादांचा हा प्लॉट जो आहे तो अगदी त्यांच्या घराच्या लगतच आहे आणि या 9 गुंठे क्षेत्रामध्ये त्यांनी आंतरपीक जे आपल्याला पालेभाज्या लागत होत्या त्या पालेभाज्याचंच आंतरपीक, अर्थातच कोबी असो, कांदा असो, फ्लॉवर असो किंवा मिरची असो, तर अशा जी भाज्या आहेत ते त्यांनी या शेतामध्येच केल्या होत्या आणि त्याचे सुद्धा जे उत्पादन आहे ते आपण ज्या झालेल्या एकूण उत्पादनामध्ये मोजलेलं नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या लय भारी या युट्यूब चॅनलवर आपण ही शेतकऱ्यांच्या यशोगाथा, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथाचा हा 3रा भाग आहे। अजून सुद्धा 2 भाग आहेत ते तुम्ही आपल्या या चॅनलवर जाऊन पाहू शकताय आणि तुमच्या सुद्धा संपर्कामध्ये असे कोणते शेतकरी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकताय। तुम्हाला सुद्धा प्रसिद्धी द्यायचं काम आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करू। तर दादा, मुलाखतीच्या शेवटाकडे आपण येतोय। शेवटी एक प्रश्न विचारतो दादा, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा या मालिकेमध्ये आपण प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो। तुम्ही पारंपरिक शेती करत असतानाच त्यामध्ये सुद्धा हा वेगळा प्रयोग केलात आणि उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर मिळवलं। तर एक युवा शेतकऱ्यांना या शेतीमधले प्रयोग कशा पद्धतीने करावेत याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता युवा पिढीने काय करायला पाहिजे, नवीन टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे किंवा रोपवाटिकेला ऊस देण्याची आपली एक मानसिकता ठेवली पाहिजे। जनावरांसाठी एक वेगळ्या पद्धतीचं केलं पाहिजे। आता ऊस न करता कुणी मका केला पाहिजे, तो स्वतः सायलेज करून विकला पाहिजे, त्यामुळे आपल्याला ज्यादा प्रॉफिट होणार आहे। आपण फक्त एक ऊस म्हणतोय, कारण का ऊस हे 80 लोकांचं पीक आहे। मका वगैरे केला तर सायलेज, मका 8 रुपयाने किलो सायलेज बॅग आहे, हे करून शेतकऱ्यांनी विकला पाहिजे आणि तिची कटाई दर 4 महिन्याला होणार आहे। मग पावसाळा असो, पावसाळ्यामध्ये ज्यादा दिवस लागणार आहेत, उन्हाळ्यामध्ये ते लवकर येणार आहे। म्हणून हे युवा पिढी ऊसऐवजी हे इतर पिकं करून आपले हे मिळवायला पाहिजे। तर नक्कीच शेतीमध्ये वैरणीचं सुद्धा पीक जर घेतलं
तर नक्कीच फायदा होऊ शकतो असं दादांचं मत आहे. आणि जी वैरणीची जी पिकं आहेत ते अगदी 3-4 महिन्यामध्ये येत असतात आणि 3-4 महिन्यामध्ये वैरणीचा जर दर बघितला तर मक्का सायलेजचा दर आहे 8 रुपये प्रति किलो. आणि आम्ही ऊस किंवा पारंपरिक पिके घेऊन इतकं उत्पादन नक्कीच मिळवू शकत नाही. दादा धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि आमच्या या युट्यूबवरच्या फॉलोअर्सना, युट्यूबवरच्या सबस्क्रायबरना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तुमच्याशी खाली आपल्या प्रवीण दादांचा नंबर देतोय, तुम्ही सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रवीण दादांना नक्की विचारू शकताय. तुमच्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दादा नक्कीच देतील. दादा धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आणि अशाच लय भारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा विनंती, असेच प्रयोगशील शेतकरी जर तुमच्या संपर्कात असतील किंवा तुम्ही असाल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमच्या सुद्धा या नवीन नवीन प्रयोगांना प्रसिद्धी देऊ. धन्यवाद.